हॅलो माय डिअर स्टुडंट्स, मी तुमचा मित्र समर्थ आणि मी तुमचं स्वागत करतो आचार्य सप्ताहामध्ये. तर आपण आचार्य सप्ताहामध्ये काल काय पाहिलं होतं मित्रांनो? सिमिलॅरिटीचा चॅप्टर पाहिला होता, म्हणजे जॉमेट्रीमध्ये. बाकीच्या विषयांचं नाही बोलत आहे. तर आपण काय पाहिलं होतं? जॉमेट्रीमध्ये सिमिलॅरिटी पाहिलं होतं. तर आज मी घेऊन आलो पायथागोरस थेरम. ठीक आहे, हा आपला जो पायथागोरस थेरम आहे तो पार्ट 2 चा दुसरा चॅप्टर आहे आणि त्याचं वेटेज तब्बल किती आहे? 7 मार्कांचं. तर हे काल आपण 10 मार्क मिळवले होते, आज आपण 7 मार्कांची तयारी पूर्णपणे कशी करायची ते बघूयात. ठीक आहे, तर चला तर मग चालू करूयात पायथागोरस थेरम. ठीक आहे, तर पायथागोरस थेरम काय म्हणतो ते आपण बघूयात. तर पायथागोरस ना हा ग्रीक मधला एक माणूस होता. त्यांनी काय ऑब्झर्व केलं होतं? जर एखादा राईट अँगल ट्रायंगल असेल, राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? जो 90 डिग्री करतो किंवा काटकोन, ज्याला आपण मराठीमध्ये काटकोन म्हणतो. ठीक आहे, तर त्याने ऑब्झर्व हे केलं होतं की जर एखादा राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्यामध्ये काय होतं. आता जर आपण पाहिलं तर हा त्याचा काय बेस आहे, म्हणजेच पाय आहे. तर ह्याला आपण नाव देऊयात काय कुठला हा कलर घेऊ आपण. ठीक आहे, सो हा जो पार्ट आहे तो त्याला काय नाव देऊ शकतो आपण? बेस आहे. आणि हा वरचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणू शकतो आपण? हाईट. तर ह्या पायथागोरसनी काय ऑब्झर्व केलं होतं माहिती का मित्रांनो? जर आपण बेसचा स्क्वेअर केला, हाईटचा स्क्वेअर केला आणि दोघांना ऍड केलं तर काय मिळतं? ही जी आपली 90 डिग्रीच्या समोरची जी साइड आहे, 90 डिग्रीच्या समोरची साइड, तिला काय म्हणतो आपण? हायपोटेन्यूस. काय म्हणतो त्याला आपण? हायपोटेन्यूस म्हणतो. ठीक आहे, तर हायपोटेन्यूसचा जो स्क्वेअर असतो ना त्याच्या बरोबर असतो. म्हणजेच काय? हाईटचा स्क्वेअर प्लस बेसचा स्क्वेअर बरोबर कशाचा स्क्वेअर असतो? हायपोटेन्यूसचा स्क्वेअर. म्हणजेच पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इक्वल टू काय? कशाचा स्क्वेअर असणार मित्रांनो? पी आर चा स्क्वेअर असणार. ठीक आहे, हे सांगितलं कोणी होतं? पायथागोरसनी. तर त्याच्यामुळेच त्याला काय म्हणतो आपण? पायथागोरस थेरम म्हणतो. ठीक आहे, तर बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर इक्वल टू काय असतं? हायपोटेन्यूसचा स्क्वेअर. आणि हे फक्त कशासाठी बरोबर आहे? कोणत्याही ट्रायंगल साठी का? नाही, हे फक्त बरोबर आहे राईट अँगल ट्रायंगल्स, म्हणजेच जिथे 90 डिग्री बनतो त्या ट्रायंगल साठी. ठीक आहे, तर हा झाला आपला पायथागोरस थेरम. तर पायथागोरस थेरमला फॉलो करणारे जे नंबर्स आहेत त्यालाच काय म्हणतो आपण? पायथागोरस ट्रिपलेट्स. म्हणजेच आता सपोज इथे काय लिहिले वाचा? इन अ ट्रिपलेट if the square of largest number is equal to the sum of the squares of the remaining two numbers, then the triplet is called as Pythagoras triplet. म्हणजेच काय? बेसिकली जर आपले कुठलेही तीन नंबर दिलेत, म्हणजे सपोज आता मी घेतलं 1, 2 आणि 3, काय करायचं आपल्याला? चेक इफ द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर्स. म्हणजे आता मी एक एक्झाम्पल पाहिलं आपण 1, 2, 3. त्यामध्ये लार्जेस्ट नंबर कुठला आहे मित्रांनो? 1 आहे का? नाहीये. 2 आहे का? नाहीये. 3 आहे. सो लार्जेस्ट नंबर 3 आहे. त्याचा स्क्वेअर बरोबर काय असलं पाहिजे? 3 चा स्क्वेअर येतो 9. तो कशाच्या बरोबर असला पाहिजे? समच्या. कशाच्या? उरलेल्या दोन नंबरच्या. उरलेले दोन नंबर कोणते? 1, 4. इक्वल आहे का? नाहीये. इकडे येतं 9, इकडे येतं 5, म्हणजे हे इक्वल नाहीये. जर इक्वल नसतील तर त्याला आपण पायथागोरस ट्रिपलेट म्हणू शकतो का? बिलकुल नाही. तर पायथागोरस ट्रिपलेट असण्यासाठी काय कंडिशन आहे आपल्याला? कुठलेही नंबर दिलेले असतील तर त्यातला मोठा नंबर शोधायचा, त्यानंतर त्याचा स्क्वेअर करायचा आणि तो जो स्क्वेअर आहे तो कशाच्या बरोबर असला पाहिजे? कशाच्या बरोबर असला पाहिजे? आपल्या सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर्स. ठीक आहे, तर आपण एक कशाचं एक्झाम्पल पाहिलं? काय? पायथागोरस ट्रिपलेट नाहीये. ठीक आहे, तर आपण पायथागोरस ट्रिपलेट असलेलं एखादं एक्झाम्पल बघूयात. चालेल? तर तुम्ही हे पाहिलंच असेल, एक खूप कॉमन एक्झाम्पल आहे 3, 4 आणि 5. तर ह्याच्यातला आता 3, 4, 5 मध्ये लार्जेस्ट नंबर कोणता? ऑब्व्हियसली 5. त्याचा स्क्वेअर जो येतो किती असतो? 5 चा स्क्वेअर म्हणजेच 25. तो कशाच्या बरोबर असला पाहिजे? 3 चा स्क्वेअर
प्लस 4च्या स्क्वेअरचा आहे का बघूयात. असेल तर पायथागोरस ट्रिपलेट आहे, नाहीतर बिलकुल नाही. तर 3चा स्क्वेअर आला आपला मित्रांनो 9, 4चा स्क्वेअर आहे 16, तर 16 आणि 9 येतं का 25 हो येतं. सो 25 इक्वल टू 25 आलं. म्हणजेच काय, हे 3 4 5 जे आहेत त्यांना आपण काय म्हणू शकतो, ट्रिपलेट्स. कुठले, पायथागोरसचे. का, कारण ते पायथागोरस थेरमला फॉलो करतात. ठीक आहे. तर असे बरेच एक्झाम्पल्स आहेत, जसं की 3 4 5 झालं. दुसरं आहे 5 12 13 असेल. तिसरं आहे 9 40 41 असेल. असे बरेच एक्झाम्पल्स आहेत जे तुम्ही चेक करू शकता. आता हे शिकायचं का, कारण ह्याच्यावरती आपल्याला बेस्ट ना 1 मार्कांचा क्वेश्चन येतो, की आपल्याला 3 नंबर दिलेले जातात आणि विचारतात काय, की हे दिलेले पायथागोरस ट्रिपलेट्स आहेत का नाही. मग चेक कसं करणार, लार्जेस्ट नंबर शोधायचा, लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर करायचा आणि तो कशाचा बरोबर असला पाहिजे, उरलेल्या 2 नंबरच्या स्क्वेअरच्या समचा, म्हणजेच बेरजेचा इक्वल असला पाहिजे. ठीक आहे. तर त्यांनाच आपण काय म्हणतो, पायथागोरस ट्रिपलेट्स. ठीक आहे. आपण वळूयात पुढच्या पार्टकडे. आता ही एक 2 प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या आहेत. ह्या प्रॉपर्टीज खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो, तर आपण ह्यांच्याबद्दल जाणून घेऊ. तर प्रॉपर्टी काय म्हणतात, 30 60 90 आणि 40 45 45 45 आणि 90. तर नेमकं काय म्हणतात बघू बरं. तर आपण इथे पहिल्यांदा 30 60 90 वाली प्रॉपर्टी जाणून घेऊ. तर 30 60 90 वाली प्रॉपर्टी काय म्हणते मित्रांनो, जर आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल दिलाय, त्यामध्ये एक अँगल आहे 30, एक अँगल आहे 60 आणि एक अँगल आहे 90. तर तेव्हा काय असतं, की हा जो आपला हायपोटेनस आहे ना मित्रांनो, हा जो हायपोटेनस आहे ना, त्याला आपण काय अजून करूयात, सध्या त्याची जी लेंथ आहे, लेंथ ऑफ हायपोटेनस, लेंथ ऑफ हायपोटेनस इक्वल टू एक्स आपण अजूम करूयात. ठीक आहे. जर एखादा ट्रायंगल 30 60 90 डिग्री असेल आणि त्याच्या हायपोटेनसची लेंथ एक्स असेल, तर आपण काय करू शकतो माहितीये का, जो 60 डिग्री आहे ना, आपला जो 60 डिग्री अँगल आहे, त्याच्या समोरची साइड कोणती बरं मित्रांनो, 60 डिग्रीच्या समोरची साइड कुठली आहे, ML. बरोबर आहे. त्याची लेंथ काय असते, √3/2 इंटू हायपोटेनस ची लेंथ. ठीक आहे. कुठल्या समोरची, 60 डिग्रीच्या समोरची. आणि जर 30 डिग्रीच्या समोर असेल, 30 डिग्रीच्या समोरची लेंथ कुठली मित्रांनो, MN आहे का नाही, ती किती असते, 1/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. क्लिअर आहे. हे फक्त ट्रू कधी आहे, जर एखाद्या ट्रायंगल मधले अँगल्स असतील 30 60 90, तर तेव्हा आपण काय म्हणू शकतो, जर आपल्याला हायपोटेनसची लेंथ दिली आहे, तर आपण काय करू शकतो, 30 जी अँगल आहे त्याच्या समोरची जी साइड आहे ती काय असणार आहे, हायपोटेनसच्या अर्धी असणार आहे. किती, अर्धी. आणि 60 समोरची जी साइड आहे ती काय असणार आहे, √3/2 टाइम्स असणार आहे. ठीक आहे. हे सांगते आपली 30 60 90 ची प्रॉपर्टी. आणि ह्याचं जे प्रूफ आहे ना मित्रांनो, ह्याचं प्रूफ आपण ट्रिग्नॉमेट्रीने सुद्धा करू शकतो. जो ट्रिग्नॉमेट्री चॅप्टर येणार आहे तेव्हा आपण हे बघूयात, मग तेव्हा मी सांगेल हे असं असं पाहिलं होतं बघा. आणि तसंच आपली आता दुसरी प्रॉपर्टी आहे, कुठली, 45 45 90 ची. ठीक. तर ह्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी काय सांगते, जसं इकडे हायपोटेनस होता, इकडे पण काय हायपोटेनस आहे. ठीक. तर ह्या हायपोटेनसची लेंथ आपण अजूम करूयात y. ठीक आहे. तर हे काय म्हणतं, आता जर एखादा ट्रायंगल आहे, त्याचे दोन अँगल्स 45 45, म्हणजे हा अँगल 45, हा अँगल 45 आणि हा अँगल किती झाला, 90 उरलेला. ऑब्व्हियसली सम 180 झाली पाहिजे का नाही. सो हा 45 हा 45. आपण प्रॉपर्टीकडे जाण्याआधी फक्त तुम्ही मला सांगा, जर दोन अँगल सेम आहेत, दोन अँगल जर सेम असतील तर तो ट्रायंगल कसा असतो, आयसोसेलस. आणि आयसोसेलस ट्रायंगलची प्रॉपर्टी काय, जे अँगल सेम आहेत त्याच्या समोरची साइड, जे अँगल सेम आहेत त्याच्या समोरची साइडची लेंथ काय असली पाहिजे, इक्वल असली पाहिजे. म्हणजे XZ आणि XY ची लेंथ काय असली पाहिजे, सेम. ठीक आहे. हा तर आपल्याला आधीपासून माहिती होतं. तर आता
नवीन काय शिकणार आहे आपण, जर 45 45 90 अशी जर साइड असेल तर आपण काय म्हणू 45 45 90 ही जर अँगल असेल तर आपण काय म्हणू शकतो, जर आपल्याला हायपोटेनसची लेंथ दिलेली आहे y, तर ही जी लेंथ असणार आहे ना मित्रांनो xy, ती काय असणार आहे 1/√2 टाइम्स हायपोटेनसची लेंथ. काय 1/√2 टाइम्स हायपोटेनसची लेंथ काय xy. आणि आपण आताच पाहिलं होतं की xy आणि xz ज्या आहेत त्या कशा साइड असणार आहेत, सेम असणार आहेत का, कारण आयसोसेलेस ट्रायंगल आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, जी आपली xz आहे त्याची पण साइड काय, याची लेंथ काय असणार आहे 1/√2 टाइम्स हायपोटेनस, ज्याला की आपण अजून केलं होतं y, इकडे y. काय आलं, क्लिअर आहे. 30 60 90 मध्ये काय असणार आहे, 30च्या समोर असणारा जो आपली साइड आहे 30 अँगल जे करतो त्याच्या समोरची जी साइड आहे ती काय असते हायपोटेनसच्या अर्धी. 60च्या समोरची साइड काय असते √3/2 टाइम्स. आणि जर 45 45 90 अँगल असेल तर त्याच्या तेव्हा काय असतं, जो 45 डिग्रीच्या समोरची जी साइड आहे, 45 डिग्रीच्या समोरची जी साइड आहे ती काय असते हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स असते. ठीक आहे. तर हेच एवढं सांगितलं जातं. आणि ह्या दोन्हीचे जे प्रूफ्स आहेत ना मित्रांनो ते आपल्याला ट्रिग्नोमेट्री मध्ये येणार आहेत. चालेल, ठीक आहे. आपण बोलूयात पुढच्या पार्टकडे. तर आपण पाहिलं होतं, काय पाहिलं होतं, ट्रिपलेट्स. तर हे ट्रिपलेट्सचा ना एक स्टँडर्ड फॉर्म आहे. स्टँडर्ड फॉर्म म्हणण्यापेक्षा जर आपल्याला 3 नंबर दिलेत ए बी सी, हे कसे नंबर्स आहेत, नॅचरल नंबर्स आहेत. आणि काय सांगितलंय, एक बी जो आहे म्हणजे ए जो आहे तो बी पेक्षा मोठा आहे, तेव्हा आपण काय म्हणू शकतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि 2ab हे जे आहे ते काय असलं पाहिजे, आपलं पायथागोरसचं ट्रिपलेट असलं पाहिजे. ते कसं आहे ते आपण चेक करूया. ठीक आहे. आपल्याला काय सांगितलंय, ए कॉमा बी जो आहे तो नॅचरल नंबर आहे. ठीक आहे. इथे आर, हे सीचं काही काम नाही, सीला विसरून जा. ठीक आहे. फक्त 2 नंबर आहेत ए कॉमा बी. आणि आपल्याला काय सांगितलंय, ते नॅचरल नंबर्स आहेत, ए ग्रेटर दॅन बी आहे. तर काय असतं, हे 3 जर असे कॉम्बिनेशन आले तर त्याला आपण काय म्हणतो, ते पण पायथागोरसचं ट्रिपलेट आहे. ठीक आहे. आपण कुणी काही सांगितलं म्हणून विश्वास ठेवायचा का, बिलकुल नाही. आपण मॅथ्सचे लोक आहेत, आपल्याला लागतं प्रूफ. तर मग आपण चेक करूयात खरंच आहे की नाहीये, का आपल्याला उगं पुस्तकात दिले म्हणून ऐकायचं का, नाही. तर खरं आहे का नाही ते आपण चेक करूयात. चालेल. तर आपल्याला काय सांगितलं, हे 3 नंबर्स पायथागोरस ट्रिपलेट आहेत का नाही ते चेक करायचं आपल्याला. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉमा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि 2ab, हे 3 नंबर्स आहेत, हे ट्रिपलेट आहे का नाही ते चेक करायचं. आपण आधीच डिस्कस केलं मित्रांनो, ट्रिपलेट आहे का नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला पहिली गरज काय असते, आपल्याला शोधायचा आहे त्यातला सगळ्यात मोठा नंबर. तर सगळ्यात मोठा नंबर कुठला आहे, हा. कसं काय, कारण आपण इथे स्क्वेअरची ऍडिशन करतो, इथे सबट्रॅक्शन आहे, आणि इथे स्क्वेअर नाही साधे नंबर आहेत, त्यामुळे हे काय असणार आहे, हा दोन्हीपेक्षा मोठा नंबर आहे. हा तिघांमध्ये सगळ्यात मोठा नंबर कुठला झाला, हा वाला. आपल्याला चेक काय करायचं, हा जो सगळ्यात मोठा नंबर असतो तो काय असला पाहिजे, त्याचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा होल स्क्वेअर काय असला पाहिजे, हा उरलेल्या 2 नंबरच्या स्क्वेअरची बेरीज असला पाहिजे. काय, उरलेल्या 2 नंबरची बेरीज असला पाहिजे. जर तसं असेल तर आपण काय म्हणू शकतो, हे पायथागोरस ट्रिपलेट आहे. नसेल तर काय म्हणणार, पायथागोरस ट्रिपलेट नाहीये. ठीक आहे. तर चला, तर मग आपल्याला काय दिलंय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होलचा स्क्वेअर करतो. म्हणजे इथं कुठला फॉर्म्युला लागेल आपल्याला, इथे फॉर्म्युला लागेल ए प्लस बी होल स्क्वेअरचा. ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय मित्रांनो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे जर असं फॉर्म मध्ये असेल तर आपण त्याला असं लिहितो. तर मग ह्याचं एक्सपान्शन काय होईल, हा ऑलरेडी स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर केला तर काय होईल, स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे इथे येईल स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा स्क्वेअर. ठीक आहे. हा आपण फॉर्म्युल्यामध्ये लिहून घेतला. तर आपण
पहिल्यांदा काय करू, ही जी लेफ्ट हँड साइड आहे ना ती पहिल्यांदा एकत्र लिहून घेऊ, मग राईट हँड साइड लिहून घेऊ, आणि जर सेम असतील तर सेम आहे, नसतील तर मग चुकीचं, हे आपल्याला चुकीचं सांगितलं पुस्तकात. ठीक आहे, तर आपण चालू करू. इथं 2 × 2 किती होईल बरं मित्रांनो, 4. इथे काय जसं आहे तसंच लिहायला, आणि हा पार्ट काय होईल, बीचा पॉवर 4. ठीक आहे, हा झाला आपला एवढा पार्ट. आता आता आपण इकडे जाऊयात. जसा a + b होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे तसा हा जो पार्ट आहे तो एक a मायनस b आहे, तर त्याचा स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो, a - b होल स्क्वेअरचा फॉर्म्युला असतो a² - 2ab + b². ठीक आहे, a² - 2ab + b². तर आपण लिहूयात बरं. इथे काय होईल, a² चा स्क्वेअर मायनस 2 × ab + b². आता तुम्ही म्हणाल सर इथं तर ab आणि हे, आणि इथं तुम्ही a² लिहिता का, कारण तिथे a च्या ठिकाणी काय a² आहे, म्हणून a च्या ठिकाणी काय लिहिलंय a², b च्या ठिकाणी काय b², तिथे जे b आहे इथे काय b² आहे, मग पूर्ण याचा स्क्वेअर होईल ना, त्यामुळे आपण असं लिहिलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर हे तर जसं आहे तसंच आहे. 2 चा स्क्वेअर किती येतो 4, a चा स्क्वेअर a², b चा स्क्वेअर b². हा फॉर्म्युला कधी वापरतो आपण, फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असेल तर, हा मल्टिप्लिकेशन असेल तर आपण डायरेक्ट जसं आहे तसं करू शकतो. तर इथे काय आलं, 2 × 2 4, इथे -2a² b², हा पार्ट आला b ची पॉवर 4, आणि इथे आलं. ठीक आहे, जर आपण इथे पाहिलं तर इथे -2a² b² आहे, इथे +4a² b² आहे. सो -2 + 4 किती होतं, -2 + 4 किती होतं +2. सो हा पार्ट काय होऊन जाईल, a² + 2 × a² + b². आहे का नाही सेम, हे दोन पार्ट सेम आहेत, त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, हे जे आहेत a² + b², a² - b² आणि 2ab हे जे आहेत ते आपले काय पायथागोरियन ट्रिपलेट्स आहेत. ठीक आहे, तर मग आपण एक एक्झाम्पल पण घेऊन बघू. सो सपोज जर मी a ची व्हॅल्यू घेतली 2, सो a = 2 घेतला, b = 1 घेतला. आता आपल्याला कंडिशन काय होती, a आणि b काय पाहिजेत, नॅचरल नंबर पाहिजेत, तर आपण नॅचरल नंबर्स घेतलेले आहेत. तर आपण चेक करूयात की हे जे 3 नंबर अशा फॉर्म मध्ये लिहिले तर ते काय असले पाहिजेत, माझे पायथागोरियन ट्रिपलेट्स असले पाहिजेत. तर पहिले आपण हा पार्ट आपल्याला थोडी लिहायला जागा करून घेऊ, चालेल. ठीक आहे, चला तर झाली लिहायला जागा, एवढंच बस. सो a² + b² म्हणजेच 2 चा स्क्वेअर 4 आणि 1 5. ठीक आहे, a² - b² म्हणजेच 2 चा स्क्वेअर 4 आणि 1 चा स्क्वेअर तर 1च असणार आहे, सो किती आलं 3. आणि 2 × ab म्हणजे 2 × ab म्हणजे 2 × 2 4, 4 × 1 4. सो 5 3 4 आलं. तर हे 5 3 4 आपण पाहिलं होतं की पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही. 25 = 9 + 16 म्हणजेच हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. आणि आपण प्रूव्ह पण केलं आणि एक एक्झाम्पल घेतलं की a ची व्हॅल्यू काय घेतली 2 घेतली, b ची व्हॅल्यू 1 घेतली, आणि हे प्रूव्ह झालं. तर तुम्ही कुठल्याही व्हॅल्यू घ्या आणि हे काय असणार आहे, प्रूव्हच असणार आहे, नेहमी काय असणार आहे, करेक्टच असणार आहे. का, कारण आपण आताच प्रूव्ह करून बघितलं होतं. आणि फक्त कंडिशन काय होती, a ची जी व्हॅल्यू होती b पेक्षा काय असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. ठीक आहे, तर वळूयात आपण पुढच्या पार्टकडे. आता आला मेन पार्ट. ह्यावरती बरेच क्वेश्चन येतात मित्रांनो. ठीक आहे, तर हे आपल्याला जसंच्या तसं प्रूव्ह करायला पण विचारू शकतात, किंवा ही जी प्रॉपर्टी आहे ते वापरून पण आपल्याला क्वेश्चन करावे लागू शकतात. ठीक आहे, तर आपल्याला काय सांगितलं इथे, ही प्रॉपर्टी काय म्हणते, इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन to the hypotenuse, then the other two triangles formed are similar to original triangle and to each other. म्हणजे प्रॉपर्टी काय म्हणते मित्रांनो, आपली राईट अँगल ट्रायंगल आहे, आपण काय केलं, अल्टिट्यूड ड्रॉ केला, कुठं हायपोटेनसला, म्हणजे अल्टिट्यूड ड्रॉ केला कुठून, इथून हायपोटेनस वरती आपण अल्टिट्यूड ड्रॉ केला.
तर जर मी अल्टिट्यूड ड्रॉ केला असेल तर ह्या ट्रायंगलचे जे आहेत किती तुकडे झाले बरं, 1 आणि 2, म्हणजे बेसिकली अजून 2 ट्रायंगल तयार झाले. तर ते जे 2 ट्रायंगल आहेत ना, हा बनलेला ट्रायंगल आणि हा ट्रायंगल, ते एकमेकांना सिमिलर आहेत. आणि हा जो मोठा ट्रायंगल आहे ना, हा पॅरेंट ट्रायंगल आहे. म्हणजे हे एक पॅरेंट होतं, हे त्याचे 2 मुलं आहेत. तर आता मुलं जे असतात ते ऑब्व्हियसली पॅरेंट वरतीच जाणार. तर हे जे आहेत मुलं जे आहेत ना, ते आपल्या ट्रायंगलला सिमिलर असतात. ते कसं ते आपण बघूयात. एक सेकंद, आपण पाणी पिऊ. ठीक आहे. सो कसं ते आपण बघून घेऊयात. तर सांगितलं काय आपल्याला की तर आपण ट्रायंगल आपल्याला सिमिलर कसे आहेत ते प्रूव्ह करायचं. तर आपण कालच बघितलं होतं ट्रायंगल सिमिलर आहेत का नाही ते डिसाईड करण्यासाठी काय काय लागतं आपल्याला. 3 टेस्ट पाहिल्या होत्या, AA टेस्ट, SAS टेस्ट आणि SSS टेस्ट. तर त्या 3 पैकी कुठली टेस्ट जर बरोबर आली तर आपण काय म्हणतो ट्रायंगल सिमिलर आहेत. तर आपण चेक करूयात आहे की नाही. ठीक आहे. हा माझा एक मोठा ट्रायंगल आहे. तर ह्याला मी नाव दिलं X. आपल्याला माहिती आहे हा टोटल अँगल तर किती आहे, 90 आहे. किती आहे टोटल अँगल माझा, हा 90 आहे, बरोबर. हा 90 आहे, ह्याला मी जर नाव दिलं X. ठीक आहे. तर हा काय असणार आहे, 90 मायनस X असेल का नाही. किती असेल, 90 मायनस X. आता तुम्ही म्हणाल कसं, कारण आपल्याला माहिती आहे टोटल जी सम असते ती किती असते, X प्लस 90 प्लस उरलेल्या अँगलला सपोज मी Y अजून केलं. ठीक आहे. तुम्ही म्हणाल सर तुम्ही काही म्हणता, म्हणून मी काय केलं सुरुवातीला Y अजून केलं. इथे आपण लिहायचंच नको, चला इथे लिहायचंच नको, इथे आपण नाव देऊया ह्याला सुरुवातीला Y आणि ह्याला काय दिलेलं होतं नाव X. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे काय, तिन्ही अँगलची बेरीज 180 असते. हा 90 तिकडे गेला तर काय उरलं, X प्लस Y इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे. सो Y ची व्हॅल्यू किती आली, 90 डिग्री मायनस X डिग्री. सो Y ला आपण काय लिहू शकतो, 90 मायनस X. चालेल. तर मग लिहून काढूयात. सो हा पार्ट झाला माझा 90 मायनस X डिग्री. ठीक आहे. आता आपण जर पाहिलं सॉरी, आपण हा ट्रायंगल बघितला ADB. आपण काय केलं होतं, अल्टिट्यूड काढली होती. अल्टिट्यूड म्हणजे काय, इथे पण काय असणार आहे, 90 डिग्रीच असणार आहे. हा अँगल आहे 90 डिग्री, हा अँगल आहे X. तर हा पण जर जो पार्ट आहे तो काय होणार आहे, 90 मायनस X होईल ना. जसं इथे पाहिलं होतं तसं हा पण पार्ट काय असणार आहे, 90 मायनस X असणार आहे. आपण पेनची जी आहे ती किंचित चेंज करू म्हणजे दिसेल तुम्हाला. ठीक आहे. हा पार्ट काय असणार आहे X, हा पार्ट असणार आहे 90 कारण अल्टिट्यूड आहे, आणि हा पार्ट काय असणार आहे 90 मायनस X, आणि हा पार्ट काय झाला वापस 90 मायनस X. सो X डिग्री, 90 मायनस X डिग्री आणि 90 डिग्री. जर आपण पाहिलं कुठले 2 ट्रायंगल घेतले मी, ट्रायंगल आपला मोठावाला ABC आणि ट्रायंगल ADB. आपल्याला माहिती आहे अँगल ABC जो आहे इक्वल टू अँगल काय ADB, कारण दोन्ही किती आहेत, 90 डिग्री आहेत. सो हा झाला 90 डिग्री. ठीक आहे. आता अँगल DAB आणि अँगल BAC हे किती आहेत, X डिग्री आहेत, बरोबर आहे ना. DAB आणि BAC अँगल तर सेमच आहे, तो सेमच असणार, फक्त नाव काय दिलं, ह्या ट्रायंगल मध्ये असल्यामुळे DAB झाला आणि ह्या मोठ्या ट्रायंगल मध्ये असल्यामुळे CAB होईल, बस. पण अँगल तर सेमच आहे. ठीक आहे. सो तो किती आहे, X आहे. आणि आपण काय म्हणू शकतो, 2 अँगल तर सेम झाले, आणि 2 अँगल सेम असतील तर तिसरा अँगल पण ऑटोमॅटिकली काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि तो किती आहे, 90 मायनस X, आणि इथे पण 90 मायनस X आहे. सो दोन्ही ट्रायंगल AAA टेस्ट वरून आपण काय म्हणू शकतो, सिमिलर आहेत.
आणि ह्यालाच म्हणतो आपण सेमी इंग्लिश, अर्ध मराठी अर्ध इंग्लिश. ठीक आहे. सो हे दोन्ही अँगल जे आहेत ते सिमिलर आहेत. कुठल्या टेस्टनी? ए टेस्टनी सिमिलर आहे. जसं आपण पाहिलं ट्रायंगल एबीसी आणि एडीबी, तसंच उरलेला छोटा ट्रायंगल राहिला. बरं, छोट्यामध्ये पण आपण बघूयात. बघा, हा ट्रायंगल आहे एक्स डिग्री, हा आहे 90 - एक्स, आणि हा ऑब्विसली 90 डिग्री आहे. आपण किंचित हे करू, अरे हा झाला, होतच नाहीये. 90 डिग्री आणि हा झाला 90 - एक्स डिग्री. बरोबर, आपण आधीच पाहिलं होतं. सो जर बघितलं कुठल्या ट्रायंगल मध्ये, मोठा ट्रायंगल एबीसी मध्ये आणि छोटा ट्रायंगल बीडीसी मध्ये, तर इथे 90 आणि हा अँगल 90 आहे. सो आपण काय म्हणू शकतो, बी आणि डी इक्वल आहेत. परत इथं अँगल एक्स आहे आणि इकडे पण अँगल एक्स आहे, तर हे दोन अँगल काय झाले, इक्वल. आणि इथे 90 - एक्स आहे आणि हा जो आपला पूर्ण 90 - एक्स आहे, इथे 90 - एक्स, इथे 90 - एक्स, तर काय म्हणू शकतो आपण, हा जो ट्रायंगल आहे त्याचे अँगल्स काय झाले, इक्वल आहेत. म्हणजे वापस काय, हा छोटा ट्रायंगल आणि मोठा ट्रायंगल जे आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो, ए टेस्टनी कसे इक्वल आहेत. सो वापस काय, ऑल्सो बाय ए टेस्ट काय म्हणू शकतो आपण, हा छोटा ट्रायंगल कोणता होता, बीडीसी, आणि मोठा ट्रायंगल एबीसी काय सिमिलर आहे. आपण पाहिलं एबीसी सिमिलर कशाला, एडीबी ला, एबीसी सिमिलर कशाला, बीडीसी ला. आणि काल एक प्रॉपर्टी पाहिली होती बरोबर मित्रांनो, कुठली, ट्रान्झिटिव्हिटीची. जर एक ट्रायंगल दुसऱ्या ट्रायंगलला सिमिलर आहे, दुसरा ट्रायंगल तिसऱ्या ट्रायंगलला सिमिलर आहे, तर पहिला ट्रायंगल आणि तिसरा ट्रायंगल एकमेकांना काय असतात, सिमिलर असतात. अरे अरे एनिवेज, कळालं ना तुम्हाला. सो एबीसी आणि बीडीसी सेम आहेत आणि एडीबी आणि एबीसी सेम आहेत. सो तिन्ही एकमेकांना काय असणार आहेत, सिमिलर ट्रायंगल असतात. ठीक आहे. सो ही खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, खूप ठिकाणी विचारले जाते. ह्याचं प्रूफ पण विचारलं जातं. प्रूफ कसं करायचं, ए टेस्टनी एका अँगलला एक्स अजूम करा, दुसऱ्याला 90 - एक्स, हा पण 90 - एक्स, हा 90 एक्स. ठीक आहे, चालेल. वळूया नेक्स्ट पार्ट कडे. नेक्स्ट पार्ट आहे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. आता हा काय म्हणतो आपण जाणून घेऊया. तर काय दिले मित्रांनो इथे आपल्याला, इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनस. म्हणजेच काय, ह्यालाच म्हणतो आपण अल्टिट्यूड. काय म्हणतो ह्यालाच आपण, अल्टिट्यूड. तर काय असतं, कशावरून, फ्रॉम द ऑपोजिट साइड ऑफ वर्टेक्स. म्हणजे हा वर्टेक्स वरून आपण इथे काय मारली, लाईन मारली. ठीक आहे, तर त्यालाच काय म्हणतो आपण, अल्टिट्यूड. का, कारण 90 डिग्री बनतं. तर काय प्रॉपर्टी आहे, इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स इनटू विच हायपोटेनस इज डिवायडेड. अर्थ काय ह्याचा, की काय, ही जी आपण लाईन मारली ना, एसक्यू काय असते, जॉमेट्रिक मीन असते. कशाची, सेगमेंट्स विच हायपोटेनस इज डिवायडेड. म्हणजे काय, आता आपण जेव्हा लाईन मारली, इथं तुकडा झाला का नाही, मग हा एक पार्ट बनला एवढा आणि हा एक पार्ट बनला. ठीक आहे, हा एक पार्ट बनला, ह्याला आपण नाव देऊयात काहीतरी. नाव कशाला द्यायचं, SR आहे तर SRच म्हणू. आणि हा पार्ट काय बनला, PS. ठीक आहे. सो हे जे दोन तुकडे आहेत ना, ते काय, ह्या SQ चे जॉमेट्रिक मीन आहे. जॉमेट्रिक मीन म्हणजे काय, आपण आपल्या अल्जेब्रामध्ये पाहिलं होतं, पार्ट 1 मध्ये पाहिलं होतं ना, अरिथमॅटिक मीन. तसंच जॉमेट्रिक मीन पण असतं. जॉमेट्रिक मीन मध्ये काय करतो आपण, ह्या दोन्हीचं जे मल्टिप्लिकेशन आहे ना, ते काय असलं पाहिजे, ह्याचा स्क्वेअर असला पाहिजे. म्हणजेच काय, PS इंटू SR इज इक्वल टू काय असतं, SQ चा स्क्वेअर. हीच प्रॉपर्टी आहे मित्रांनो. काय, जर आपण अल्टिट्यूड काढला कशावरती, हायपोटेनस वरती, तर दोन जे तुकडे बनतात ते काय असणार आहेत, ह्या दोन तुकड्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते कशाच्या बरोबर असणार आहे, SQ च्या स्क्वेअर वरती. तर ह्याचा उपयोग कसा होतो मित्रांनो, जर आपल्याला एखादा क्वेश्चन दिलेला असेल, त्यामध्ये काय करतात, ह्याची लेंथ दिली आहे, ह्याची पण लेंथ दिली आहे, विचारतात की हे डिस्टन्स काय, किंवा ह्याची लेंथ देतील
ह्याची लेन देतील आणि ह्याचं विचारतील. मग आपल्याला तर माहितीये काय, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन बरोबर ह्याचा स्क्वेअर असला पाहिजे. ठीक आहे, तर हा पार्ट इम्पॉर्टंट होता. आपण वळूयात पुढच्या पार्ट कडे. आणि आला आता आपला बिग बॉस. ठीक आहे, ज्याचं आपण एवढं पायथागोरस हे पायथागोरस ते, तो पायथागोरस थेरम जो आहे तो कसा आला नेमका त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. ठीक आहे, ह्याचं जे प्रूफ आहे ना मित्रांनो, ह्याचं प्रूफ येतं एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेस आलेलं आहे. 3 ते 4 मार्कांसाठी ह्याचं प्रूफ आलेलं आहे. तर नेमकं कसं आहे ते आपण जाणून घेऊया. ठीक आहे, सो इथे घेतला आपण हा रंग घेऊ पोपटी, तर हा घेऊ. ठीक आहे, काय कुठलाही रंग घ्या, काही फरक नाही पडत, बरोबर आहे का नाही. सो आपल्याला एक ट्रायंगल दिलाय एबीसी. आपल्याला प्रूव्ह काय करायचं, पायथागोरस थेरम तर आपल्याला माहिती काय असतो, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर बरोबर काय असतं, AC चा स्क्वेअर. म्हणजेच काय, बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर बरोबर काय असलं पाहिजे, हायपोटेन्यूसचा स्क्वेअर असलं पाहिजे. तर नेमकं कसं आलं ते जाणून घेऊ. ते प्रूव्ह करण्यासाठी ना आपल्याला पहिल्यांदा एक कन्स्ट्रक्शन घ्यावं लागेल. कन्स्ट्रक्शन म्हणजे कालच आपण पाहिलं होतं काय, ऍडिशनल आपण जी डायग्राम आहे त्यामध्ये आपण ऍडिशनल गोष्टी ऍड करतो. कशासाठी, आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी. जे दिलेलं आहे ते कसं प्रूव्ह करता येईल ते करण्यासाठी आपण ऍडिशनल गोष्टी ऍड करतो. ठीक आहे, तर मी ऍडिशनल गोष्ट काय ऍड केली, BD हा जो पार्ट होता तो नव्हता, मी ऍड केला. ठीक आहे, आणि BD कसं आहे, हा हायपोटेनसला परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच बेसिकली अल्टिट्यूड आहे. ठीक आहे, आता आपण पाहिलं होतं जर आपण अशी परपेंडिक्युलर काढली तर हे जे दोन ट्रायंगल बनतात ना ते काय असतात, ओरिजिनल ट्रायंगलला काय असतात, सिमिलर असतात. म्हणजेच काय, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल, कोणता ट्रायंगल बरं, ADB एकमेकांना काय सिमिलर आहे, बरोबर. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ADB सिमिलर आहे. अजून काय, हा जो छोटा ट्रायंगल बनतो ना मित्रांनो तो पण काय असतो, सिमिलर असतो. कशाला, ह्या बाकी दोनला. सो ट्रायंगल BDC जो आहे तो ADB ला सिमिलर आहे आणि ABC ला. सो बेसिकली हे 3 ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत. ठीक आहे, आणि आपल्याला माहितीये काय, माहितीये की जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचे जे साइड्स आहेत त्या कशात असतात, प्रोपोर्शन मध्ये असतात. सो आपण काय म्हणू शकतो, AB अपॉन AD इज इक्वल टू BC अपॉन DB इज इक्वल टू AC अपॉन AB. ठीक आहे, काय लिहू शकतो आपण, AB अपॉन AD, BC अपॉन DB आणि AC अपॉन AB. फक्त काळजी एवढीच घ्यायची की ट्रायंगल सिमिलर आहे, फक्त ऑर्डर लक्षात असली पाहिजे. म्हणजे ऑर्डर म्हणजे काय असलं पाहिजे की आपण आता इथे घेताना हा ABC एक ट्रायंगल घेतलाय आणि ABD ट्रायंगलच्या वेळेस आपण लिहिताना जर असं लिहिलं की ABD, तर आपण जसं डायरेक्ट इथे लिहू शकतो तसं लिहू शकतो का, नाही. तुम्हाला चेक करायचंय अँगल A इकडचा आणि अँगल A सेम असला पाहिजे, इकडचा अँगल B आणि इकडचा अँगल D सेम आहे, इकडचा अँगल C आणि इकडचा जो अँगल B आहे तो वापस काय सेम आहे. ह्या गोष्टींची आपण काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. ते घेऊन आपण आलो. तर सिमिलर असल्यामुळे आपण काय म्हणू शकतो, AB अपॉन AD इज इक्वल टू BC अपॉन DB इज इक्वल टू AC अपॉन AB. ठीक आहे, सो मी काय करतो, मला काय पाहिजे, AB पाहिजे ना, एका साईडला AB पाहिजे. सो मी फक्त AB वाला पार्ट घेतो. हा मधल्या पार्टला आपण सध्यासाठी दुर्लक्षित करूयात. सो हा पार्ट नाहीये. सो काय होईल, इकडे AB आहे, इकडे AB आहे. जर ह्यांचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं ना, काय घेतलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, तर काय होईल, इकडे AB चा स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD. ठीक आहे, हे आलं आपलं इक्वेशन नंबर 1. आता पुढे आपण काय पहिल्यांदा हे दोन ट्रायंगल हे सिमिलर दाखवलं. आता काय करू, हे पहिलं ट्रायंगल आणि तिसरं ट्रायंगल कसं सिमिलर आहे ते आपण बघूयात. ठीक आहे, जर पहिलं ट्रायंगल आणि तिसरं ट्रायंगल सेम आहे तर वापस काय, त्यांचे साइड काय असणार आहेत, प्रपोर्शन मध्ये असणार आहेत. म्हणजेच त्यांच्या साइडचे रेशिओ सेम असणार आहेत. म्हणजे काय म्हणू शकतो आपण,
AB अपॉन BD इज इक्वल टू BC अपॉन DC इज इक्वल टू AC अपॉन BC काय असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे. आपण पहिल्यांदा काय पाहिलं होतं, AB वाला पार्ट पाहिला होता का नाही, त्याच्यामुळे फक्त AB जिथे जिथे आहे तो पार्ट घेतला. आता उरला कुठला पार्ट, BC वाला. ठीक आहे. मग जिथे जिथे BC दिसतंय ना, आपण फक्त ते बघूयात. इथं नाहीये, ह्या दोन्ही मध्ये, म्हणजे आपल्या कामाचा पार्ट सध्या तरी एवढाच आहे. ठीक आहे. आता जसं BC इकडे आले तर काय होईल, BC इंटू BC चा स्क्वेअर आणि DC इंटू AC बनलं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. हे इक्वेशन नंबर 1 काय होतं, AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD, BC स्क्वेअर इज इक्वल टू DC इंटू AC. हे काय इक्वेशन नंबर 2 आहे. चालेल. आता आपण ह्या दोन्हींना काय करूयात, ऍड करूयात. अरे बापरे, जागाच नाही उरली की, इथं छोटं छोटं आहे तिथं आपण लिहू. चालेल. बाय ऍडिंग 1 and 2 आपल्याला काय मिळेल बरं, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू काय असायला पाहिजे, AC इंटू DC प्लस AC इंटू AD. बरोबर आहे. तो पार्ट प्लस हा पार्ट बरोबर हा असला पाहिजे. बरोबर आहे का नाही. 1 आणि 2 काय करतो आपण, ऍड करतोय. ठीक आहे. तर आपण इथे एक अशी लाईन मारू. तर आता ह्याच्यातून आपण दोन्ही मधून AC कॉमन घेऊ शकतो का बरं, घेऊ शकतो का नाही. सो जर AC कॉमन घेतलं तर उरतं काय, DC प्लस AC. ठीक आहे. AC कॉमन घेतलं तर उरतं काय, DC इंटू AC. ठीक आहे. जर आपण पाहिलं, हा पार्ट आहे DC आणि हा पार्ट काय, सॉरी DC इंटू इथे D आहे ना, DC प्लस AD. बरोबर आहे. सो DC प्लस AD जर आपण ऍड केलं तर पूर्ण लेंथ बनते ना, हा पार्ट आणि हा पार्ट जर ऍड केला तर पूर्ण ACच बनतं. सो ह्याला मी वापस AC लिहू शकतो का नाही, नक्कीच लिहू शकतो. सो हा पार्ट आहे AC आणि हा पार्ट पण काय AC. अरे AC. बरोबर आहे. सो AC इंटू AC काय झालं, AC चा स्क्वेअर. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. झालं का नाही प्रूफ. तर काय काय वापरला वापस एकदा बघून घेऊ आपण. पहिल्यांदा काय घेतलं, एक परपेंडिक्युलर मारून घेतली, त्यालाच काय म्हणतो आपण, कन्स्ट्रक्शन. परत आपल्याला माहितीये सिमिलर असतात ना ते सगळे एकमेकांना. सो ट्रायंगल ABC सिमिलर आहे कशाला, ट्रायंगल ADB ला आणि ट्रायंगल BDC ला. सो हे सगळे एकमेकांना सिमिलर आहे. मग काय केलं, पहिला ह्या 2 ला कम्पेअर केलं आणि नंतर पहिला 1 आणि 3 ला कम्पेअर केलं. ठीक आहे. सो पहिल्यांदा जे कम्पेअर केलं त्याच्यावरून आपल्याला एक रिलेशन आलं. लक्षात ठेवायचं बरं काय, कसं लक्षात ठेवायचं, आपल्याला प्रूव्ह काय करायचं, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्रूव्ह करायचं का नाही. सो पहिल्यांदा रिलेशन घेतल्यावरती मला फक्त AB स्क्वेअर पाहिजे. सो जिथे जिथे AB आहे ना तेवढाच पार्ट मी घेणार. सो इथे AB आहे आणि इथे AB आहे. सो AB इंटू AB काय झालं, AB स्क्वेअर. सो एक रिलेशन हे आलं. दुसरा पार्ट काय होता, आपल्याला BC चा स्क्वेअर पाहिजे होता. सो इथे BC आहे का, नाहीये, इथे आहे, इथे BC आहे आणि इथे पण BC आहे. सो मग फक्त तेवढाच पार्ट घेतला मी. सो BC स्क्वेअर इज इक्वल टू DC इंटू AC. ठीक आहे. सो आपल्याला ह्याला आपण नाव दिलं इक्वेशन नंबर 1 आणि ह्याला नाव दिलं इक्वेशन नंबर 2. आणि आपल्याकडे किंचित जागा कमी होती म्हणून आपण कोपऱ्यात घेतलं. तुम्ही एक्झाम मध्ये करायचं का नाही, तर तुम्ही काय करायचं, त्याच्या खाली कंटिन्यू लिहायचं बाय ऍडिंग 1 + 2. 1 + 2 म्हणजे काय, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर ऍड करतो, त्यांच्या बरोबरचा जो पार्ट आहे तो आपण ऍड केला. त्यानंतर AC ला काय घेतलं, इकडे पण AC आहे इकडे पण AC आहे, तर AC ला कॉमन घेतलं आणि AC ला कॉमन घेतल्यावरती उरलं काय, DC प्लस AD. बरोबर आहे. आणि DC प्लस AD ला जेव्हा ऍड करतो तेव्हा काय होतं, AC. सो AC इंटू AC इज AC स्क्वेअर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पायथागोरस थेरम प्रूव्ह केला. वळूयात पुढच्या पार्टकडे. तर पुढचा पार्ट काय म्हणतो, तो आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. कॉन्व्हर्स म्हणजे आपण काल पाहिलं होतं. कॉन्व्हर्स म्हणजे काय असतं, बेसिकली तुम्हाला आपल्याला पायथागोरस थेरम काय सांगतो, जर 90 डिग्री असेल तर बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर जो असतो काय असतो, आपल्या हायपोटेनसच्या स्क्वेअरच्या बरोबर असतो. तर त्याचा कॉन्व्हर्स म्हणजे काय म्हणतो, कॉन्व्हर्स काय म्हणतो, जर बेसचा स्क्वेअर आपल्या
बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर जो आहे तो जर हायपोटेनिसच्या स्क्वेअरच्या बरोबर असेल तर तो ट्रायंगल कसा असणार आहे 90 डिग्री असणार आहे. म्हणजेच काय इफ AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC चा स्क्वेअर. सो AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC चा स्क्वेअर असेल तर काय असतं, देन ट्रायंगल ABC is right angle triangle. ठीक आहे. काय जर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू जर हे सेम असेल एकमेकांना तर ट्रायंगल काय झाला राईट अँगल ट्रायंगल. हा झाला कॉन्व्हर्स. आणि साधा काय होता, जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर हे ट्रू होतं आणि कॉन्व्हर्स काय म्हणतो हे असेल तर हे होतं. म्हणजे एक दुसऱ्यांचं काय उलट आहे. बस हाच सांगतो काय आपला कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. ह्यावरती क्वेश्चन कसा येतो मित्रांनो, तर आपल्याला काय दिलं जातं, तीन साइड्स दिल्या जातात आणि विचारतात ह्यांच्यापासून बनणारा जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल आहे का नाही. तर मग काय करायचं आपण, जर ही प्रॉपर्टी फॉलो करत असतील तर ते काय असणार आहे राईट अँगल ट्रायंगल आहे आणि नसेल तर नाहीये. सिंपल. ठीक आहे. तर वळूयात आपण पुढच्या पार्टकडे. पुढचा पार्ट आहे इंटरेस्टिंग. आपण हे शिकलं खरं की पायथागोरस म्हणायला होता हे, त्याच्यामुळे हे बरोबर असतं. साइडचा स्क्वेअर प्लस बेसचा स्क्वेअर जो आहे तो आपलं काय असतं हायपोटेनसच्या स्क्वेअरच्या बरोबर असतो. परत ते सिमिलॅरिटी वालं पाहिलं. नेमकं कशासाठी, तर त्यांचे जे ऍप्लिकेशन आहेत त्याचा जो उपयोग होतो आपल्या रिअल लाईफ मध्ये ते आपण कसा होतो ते बघूयात. ठीक आहे. सो काय दिलं आपल्याला, एक क्वेश्चन आहे त्याबद्दलचा, तो बघूयात आपण. की प्रणाली आणि प्रसाद काय आहेत, दोन मुलं आणि त्यांनी काय केलं, स्टार्ट वॉकिंग टू ईस्ट अँड टू द नॉर्थ रेस्पेक्टिव्हली फ्रॉम द पॉइंट ॲट द सेम स्पेस आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15 रूट टू फाइंड देअर स्पीड पर आवर. म्हणजे काय, प्रणाली आणि प्रसाद होते. सो एक मुलगा होता एक मुलगी होती. त्यांनी काय केलं, स्टार्टेड वॉकिंग टू ईस्ट अँड नॉर्थ ॲट द सेम टाइम रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय केलं, एक कुठे गेला ईस्टला गेला, कोण गेला, एक मुलगा ईस्टला गेला आणि जी प्रणाली होती ती काय केली, ती नॉर्थला चालायला चालू केलं त्यांनी. आणि त्यामध्ये काय सेम स्पीडने चालू केलं. सो ऑब्व्हियसली काय होणार आहे, ह्यानी जेवढं डिस्टन्स एका तासामध्ये कव्हर केलंय, म्हणजे 1 तास म्हणण्यापेक्षा दोघांची स्पीड सेम आहे. सो दोघांनी जर सुरुवात एकाच ठिकाणी पासून चालू केली तर त्यांचं डिस्टन्स पण काय असणार आहे, सेमच असणार आहे का नाही. सो जर ह्यानी एक्स डिस्टन्स कव्हर केला असेल तर ह्यानी पण किती एक्स डिस्टन्सच काय केला असेल, कव्हर केला असेल. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलं की त्यांचं 2 तासानंतरचं जे डिस्टन्स आहे ना त्या दोघांमधलं ते होतं 15 रूट 2. ठीक आहे. सो दोघांचं जे डिस्टन्स आहे किती वेळानंतरचं, 2 तासानंतरचं होतं 15 रूट 2. म्हणजे इथे गेली आपली प्रणाली आणि इथे गेला आपला प्रसाद. ठीक आहे. त्यांच्यातलं हे जे डिस्टन्स होतं ना ते किती होतं, 15 रूट 2. आता आपल्याला एवढं माहिती दोघांची स्पीड सेम आहे. सो त्यांनी पण एक्स डिस्टन्सच केला असेल आणि ह्यानी पण एक्स डिस्टन्सच केला असेल. आणि ऑब्व्हियसली ही डायरेक्शन कोणती आहे माझी, ईस्ट आहे, हा आहे नॉर्थ. आणि त्यामुळे ह्यांच्यातला अँगल किती असणार आहे मित्रांनो, 90 डिग्री. आणि आपल्याला माहिती आहे 90 डिग्री असेल तर काय वापरू शकतो आपण, पायथागोरस थेरम. म्हणजेच काय, बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर बरोबर काय असलं पाहिजे, हायपोटेनसचा स्क्वेअर असला पाहिजे. बरोबर आहे का नाही. सो बेसचा स्क्वेअर किती आहे माझा, एक्स स्क्वेअर. हाईट पण किती आहे, एक्स स्क्वेअर. ती कशाच्या बरोबर असली पाहिजे, ह्याच्या स्क्वेअरच्या बरोबर असली पाहिजे. म्हणजे 15 रूट 2 च्या स्क्वेअरच्या बरोबर असली पाहिजे. सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किती झालं मित्रांनो, 2x स्क्वेअर. आणि इथे किती आलं, 225 इंटू 2, कारण 15चा स्क्वेअर 225, रूट 2 चा स्क्वेअर 2. सो हे 2 काय होऊन गेलं, कॅन्सल. सो एक्स स्क्वेअर इक्वल टू काय आलं, 225. सो एक्स ची व्हॅल्यू काय आली, 15 का नाही, कारण आपण दोन्हीला रूट घेतलं. इथं लिहायचं असं, बाय टेकिंग रूट.
ठीक आहे. सो एक्सची व्हॅल्यू काय आली 15. सो हा पार्ट किती झाला 15, हा पार्ट किती झाला 15. आपल्याला त्यांनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते विचारलं होतं का? नाही. आपल्याला काय विचारलं होतं, त्यांची स्पीड काय किती पर असं त्यांनी किती ट्रॅव्हल केलं आपल्याला ते विचारलं होतं. सो ते कसं करणार बरं? आपल्याला माहिती आहे स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, स्पीड असते स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड काय असते, डिस्टन्स अपॉन टाइम. सो डिस्टन्स तर आपण कॅल्क्युलेट केले, किती होतं, किती आले आपलं 15. टाइम तर त्यांनी आपल्याला दिला होता 2 तास. सो 15/2. सो 15/2 म्हणजे किती आलं 7.5. आता इथे येईल फक्त किलोमीटर पर आवर. दोघांची स्पीड काय होती, सेम होती. त्यामुळे प्रणालीची पण स्पीड 7.5 किलोमीटर पर आवर आणि प्रसादची स्पीड पण काय होती 7.5 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, काय आलं? तर आपण अशा पद्धतीने पायथागोरस थेरम वापरून काय केलं, स्पीड कॅल्क्युलेट केली. काय आलं? ठीक आहे, तर जाऊयात आपण पुढच्या पार्टकडे. पुढचा पार्ट आहे अपोलोनियस थेरम. तर हा जो अपोलोनियस होता ना मित्रांनो, हा होता पायथागोरसचा काय शिष्य. आता पायथागोरसने एवढा मोठा शोध लावून ठेवला होता, मग त्याचा शिष्य काय म्हणला, माझ्या मास्तरांनी एवढं केलंय तर आता मी पण काहीतरी त्याच्या पुढे करून दाखवतो. मग त्यांनी काय केलं, त्यांनी पण त्याचा एक नवीन शोध लावला. ठीक आहे, त्यांनी काय शोध लावला तो आपण बघूयात. तर अपोलोनियस थेरम काय म्हणतो, अपोलोनियस थेरम काय म्हणतो, जर एक आपण एक ट्रायंगल घेतलाय ABC. ठीक आहे, आपण एक ट्रायंगल घेतलाय ABC आणि एक मेडियन घेतली. मेडियन म्हणजे काय, हा पॉइंट पासून इथे इक्वल डिस्टन्स करणारे तुकडे केलेत मी. जर एखादी लाईन अपोजिट साइडला जर इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, मेडियन. तर अपोलोनियस थेरम हा म्हणतो की जर मेडियन असेल काय m, तर AB चा स्क्वेअर प्लस AC चा स्क्वेअर जो आहे ना, तो हा जे तुकडे केलेले आहेत ना आपण AM चा स्क्वेअर म्हणजे काय, हा जो आपण तुकडे केले AM चा स्क्वेअर प्लस BM च्या स्क्वेअरच्या काय असतो, बरोबर असतो. म्हणजे हा पार्टचा स्क्वेअर प्लस BM चा स्क्वेअरच्या बरोबर असतो आपला, असं अपोलोनियस थेरम सांगतो. तर ते नेमकं कसं ते आपण बघूयात. ठीक आहे, कारण ह्याचं प्रूफ पण जे आहे ना ते आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं. सो आपण बघून घेऊयात. तर आपल्याला काय सांगितलं, हा जो पार्ट आहे हे प्रूव्ह करण्यासाठी इथं पण काय घ्यावं लागणार आहे आपल्याला, कन्स्ट्रक्शन. आणि कन्स्ट्रक्शन काय घेतो मित्रांनो, आपण A पासून आपण इथे परपेंडिक्युलर टाकतो, त्यालाच काय म्हणतो आपण, अल्टिट्यूड. ॲल्टिट्यूड नाही, अल्टिट्यूड. आणि हा पार्ट काय, मेडियन. ठीक आहे, हा पार्ट आहे मेडियन आणि हा पार्ट काय आपला अल्टिट्यूड. ठीक, सो आपण कन्स्ट्रक्शन काय घेतलं, अल्टिट्यूड घेतलं आणि मेडियन घेतलं. मेडियन तर आपल्याला ऑलरेडी दिली होती, फक्त कन्स्ट्रक्शन पार्ट काय असणार आहे, अल्टिट्यूड वाला. ठीक आहे, सो आपल्याला माहिती आहे बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम आपण वापरू शकतो कारण आपण 90 डिग्री घेऊन आलो. त्याने त्याच्या मास्टरचाच थेरम वापरला आणि स्वतःचा केला. सो ह्याच्यात पण त्याने काय यूज केला, पायथागोरस थेरम यूज केला. सो बघा बरं, आपला जो ट्रायंगल आहे, इन ट्रायंगल कोणता, ADB अँगल D जो आहे तो 90 डिग्री असल्यामुळे आपण काय म्हणू शकतो, हायपोटेनस म्हणजेच AB चा स्क्वेअर बरोबर काय असणार आहे, AD चा स्क्वेअर प्लस BD चा स्क्वेअर. बरोबर आहे, AD चा स्क्वेअर प्लस BD चा स्क्वेअर. आता आपण काय म्हणू शकतो, हा जो पार्ट AD आहे त्याला तसंच ठेवूयात. ठीक आहे, आणि हा जो BD आहे ना, त्या BD ला आपण BM प्लस MD लिहू शकतो का, हाच BD ला आपण काय लिहायचं, BM प्लस MD लिहू शकतो ना, कारण तो त्या दोन तुकड्यांपासूनच तर एक मोठा तुकडा बनला. सो लिहूयात बरं. सो हा पार्ट काय होईल, AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD च्या ठिकाणी काय लिहितो आपण, BM प्लस MD चा होल स्क्वेअर. ठीक आहे, आता हा जसा आहे तसा इथेच राहणार, हा येईल AD स्क्वेअर. आणि आपण पाहिला होता बघा A प्लस B होल स्क्वेअरचा फॉर्म्युला थोड्याच वेळापूर्वी, काय असतो, A स्क्वेअर म्हणजेच BM चा स्क्वेअर प्लस 2 इंटू AB
हा पार्ट ह्याच्यासाठी किंचित असं लिहू, हा छोटा पार्ट बी असणार आहे. सो ए बी आणि प्लस असेल बी स्क्वेअर. सो एडीचा एडी स्क्वेअर असणार आहे आणि ह्याला फक्त आपण काय केलं, एक्सपांड करून घेतलं. सो आपण काय म्हणू शकतो, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर प्लस 2bm इंटू एम डी प्लस एम डीचा स्क्वेअर. सो ह्याला असं लिहू शकतो का बरं आपण, एडी स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर प्लस एम डी स्क्वेअर, हा जो पार्ट आहे त्याला फक्त आधी लिहून घेतला मी, आणि हा पार्ट असणार 2 इंटू बी एम इंटू एम डी. ठीक आहे. आता आपण जर इथे ऑब्झर्व केलं, काय ऑब्झर्व केलं आपण, हा जो एम डी स्क्वेअर आहे प्लस एडी स्क्वेअर आहे, ह्याला आपण दुसरं काही लिहू शकतो का बरं, बघूयात बरं. काय, एम डी स्क्वेअर आणि एडी स्क्वेअर. सो एम डी स्क्वेअर आणि एडी स्क्वेअर, हा जो आपला छोटा ट्रायंगल आहे बघा, फॉर, इथे लिहू आपण, फॉर ट्रायंगल कुठला, ए डी एम. कोणता ट्रायंगल, ए डी एम. आपण काय म्हणू शकतो, हा अँगल 90 डिग्री आहे. सो इथे पण आपण काय वापरू शकतो, पायथागोरस थेरम वापरू शकतो. सो इथे पण आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. सो आपण काय म्हणू शकतो, एम डी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर, त्याची व्हॅल्यू कशाच्या, हायपोटेनसच्या स्क्वेअरच्या बरोबर असेल ना, म्हणून इथे काय लिहू शकतो आपण, ए एम चा स्क्वेअर. ठीक आहे. सो एम डी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर बरोबर काय असणार आहे, ए एम चा स्क्वेअरच्या बरोबर असणार आहे. सो आपण एम डी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर जे इथे लिहिलेलं आहे त्या ठिकाणी लिहिलं मी ए एम चा स्क्वेअर. बरोबर आहे. सो हा पार्ट आला ए बी स्क्वेअर इज इक्वल टू, आहे तसं आहे, ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर प्लस 2 इंटू बी एम इंटू एम डी. ठीक आहे. ठीक आहे. सो ए बी स्क्वेअर प्लस ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर प्लस 2 इंटू बी एम, ह्याला लिहिलं मी 1. ठीक. आता आहे तो दुसरा पार्ट. जसं आपल्याला इथे दिलं होतं ए बी स्क्वेअर, तसं मला एसी स्क्वेअरची पण व्हॅल्यू पाहिजे. एसी स्क्वेअर कुठे येतो, इथे कुठेतरी आहे ना एसी. बरोबर आहे, इथे आहे माझा एसी. आता आपण काय म्हणू शकतो, हा जो ट्रायंगल आहे त्याच्यासाठी काय लिहिणार आपण, फॉर ट्रायंगल ए डी सी, आपण काय म्हणू शकतो, हे नवीन पानावरतीच लिहायचं का मित्रांनो, अरे अरे अरे, फॉर ट्रायंगल आपण काय म्हणू शकतो, ठीक आहे, हा जो आपला ट्रायंगल आहे एडीसी, त्याला आपण काय म्हणू शकतो, आपला हा जो हाईट आहे आणि हा जो बेस आहे त्याचा स्क्वेअर बरोबर काय असलं पाहिजे, एसीचा स्क्वेअर. सो लिहिलं मी एसी स्क्वेअर इज इक्वल टू एडीचा स्क्वेअर प्लस डीसीचा स्क्वेअर. चालेल का नाही. जो आपला छोटा ट्रायंगल आहे एडीसी, त्यासाठी एसीचा स्क्वेअर इज इक्वल टू एडीचा स्क्वेअर प्लस डीसीचा स्क्वेअर. ठीक आहे. आता जसं आपण पहिल्या ट्रायंगलला काय लिहिलं होतं, बीडी मध्ये, बीडी ला लिहू शकतो बीएम प्लस एमडी. बरोबर आहे. तसंच आपण हा जो पार्ट आहे माझा डीसीचा स्क्वेअर, त्या डीसी ला मी असं लिहू शकतो का, पूर्ण एमसी मधून छोटा पार्ट एमडी कट केला, नक्कीच लिहू शकतो. सो हा पार्ट काय होईल माझा, एसी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस डीसी ला मी काय लिहितो, एमसी मायनस एमडी. ठीक आहे. सो एसी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस एमसी मायनस एमडी चा होल स्क्वेअर. ठीक आहे. आता पुढे काय करू, इथे कुठला फॉर्म्युला लागेल, ए मायनस बी चा होल स्क्वेअरचा एक्सपान्शनचा. ठीक आहे. आता आपण काय म्हणू शकतो, इथे ए बी मायनस बी सी चा होल स्क्वेअर माहिती आपल्याला, इथे किंचित आपण फक्त काय करूया, जागा करून घेऊया. ठीक आहे. आपल्यासाठी इम्पॉर्टंट पार्ट एवढाच आहे. सो हा जो पार्ट आहे आपण किंचित कट करू. ठीक. आता आपल्याला काय लिहायचं, एसी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस, इथे ए मायनस बी होल स्क्वेअर आहे ना, सो ए चा स्क्वेअर प्लस एमडी चा स्क्वेअर मायनस काय येईल, 2 इंटू एमसी इंटू एमडी. ठीक आहे.
सो MC इंटू MD. आता आपण काय करू शकतो ह्यामध्ये, आपल्याला काय माहितीये, हा जो ट्रायंगल बघितला आपण, कोणता ट्रायंगल, ADM. कोणता ट्रायंगल, ADM मध्ये आपण AD जो आहे, AD स्क्वेअर जो आहे, आपल्याला माहिती आहे हा जो ट्रायंगल आहे ADM मध्ये राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर आहे. सो राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे आपण काय म्हणू शकतो, MD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर. आता आपण ह्या जो MD स्क्वेअर आहे त्याला जर तिकडे पाठवलं तर हा पार्ट काय बनेल, AD स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर मायनस MD स्क्वेअर, बरोबर आहे. सो AD स्क्वेअर ची व्हॅल्यू काय, AM स्क्वेअर मायनस MD स्क्वेअर आहे. सो AD स्क्वेअरच्या तिथे मी AM स्क्वेअर मायनस MD स्क्वेअर लिहिलं तर चालेल का, नाही चालणार, कारण आपण इथे पाहिलं. सो AM स्क्वेअर मायनस MD स्क्वेअर, इथे MC स्क्वेअरला MC स्क्वेअर, तसंच इथे प्लस MD स्क्वेअर आणि मायनस 2 इंटू MC इंटू MD. ठीक आहे. आता हे मायनस MD स्क्वेअर आणि प्लस MD स्क्वेअर काय होऊन जाईल, कॅन्सल. सो मायनस प्लस कॅन्सल झालं आणि हा पार्ट काय उरला आपला, AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर मायनस 2 इंटू MC इंटू MD. ठीक आहे. ह्याला नाव काय देऊ आपण, इक्वेशन नंबर 2. सो हे होतं आपलं इक्वेशन नंबर 1, हे होतं इक्वेशन नंबर 2. आता आपण ह्या दोन इक्वेशनना काय करूयात, ऍड करूयात. ठीक आहे. सो त्याच्यासाठी आपण बाकीचा पार्ट पहिले काय करू, इरेज करून घेऊ. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचं, हे जे आपले दोन इक्वेशन्स होते ना त्यांना ऍड करायचं. तर काय मिळेल मित्रांनो, जर आपण ह्या दोन इक्वेशनना ऍड केलं तर इकडे AC स्क्वेअर आणि AB स्क्वेअर, सो लेफ्ट वाला पार्ट सोबत ऍड होईल. सो AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर हा एका साइडला आला आणि दुसऱ्या साइडला काय येईल, AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर मायनस 2 इंटू MC इंटू MD प्लस खालचा वाला पार्ट पण येईल AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस 2 इंटू BM इंटू MD. ठीक आहे. सो आपण काय केलं, लेफ्ट वाल्या पार्ट सोबत लेफ्ट वाला पार्ट ऍड केला, राईट वाल्या पार्ट सोबत राईट वाला पार्ट ऍड केला. आता आपण काय म्हणू शकतो, ह्यामध्ये हा AM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर काय बनेल, 2 इंटू AM स्क्वेअर बनेल. परत MC स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर आणि इथं हा जो वाला पार्ट आहे मायनस 2 इंटू MC इंटू MD प्लस 2 इंटू BM इंटू MD. आपल्याला काय सांगितलं होतं सुरुवातीला, BM आणि MC काय आहेत, एकमेकांना इक्वल आहेत का, कारण AM जी आहे ती काय, मेडियन आहे. सो आपल्याला माहितीये BM इज इक्वल टू MC. ठीक आहे. सो ह्या MC च्या ठिकाणी BM लिहिलं तर चालेल का नाही, का नाही चालणार, कारण सेमच गोष्टी आहेत. सो आपण काय लिहू शकतो, AM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर झालं 2 इंटू AM चा स्क्वेअर प्लस, आता MC ला BM लिहिलं काय आणि BM ला MC लिहिलं काय, सेमच चालेल. फक्त आपल्याला इक्वेशन मध्ये काय दिलं, BM दिलंय. सो आपण ह्या MC ला BM लिहू. सो BM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येईल, 2 इंटू BM स्क्वेअर. आता वापस इथे पण MC आणि इथे BM आहे. सो ह्या MC ला मी काय लिहितो, BM लिहिलं तर व्हॅल्यू मध्ये चेंज होईल का, नाही. सो सेमच झाला. सो इथे आहे मायनस 2 इंटू BM इंटू MD आणि खाली आहे प्लस 2 इंटू BM इंटू MD. सर ऍड केलं तर काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल आणि शेवटी काय उरेल, 2 इंटू AM स्क्वेअर प्लस 2 इंटू BM स्क्वेअर. तेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, झालं का नाही. सो एकदा वापस आपण बघूयात आपण काय काय यूज केलं होतं ह्याच्यामध्ये. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह काय करायचं होतं, जर AM आपण एक मेडियन घेतलीये एका ट्रायंगल मध्ये, हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगलच असावा असं काही नाहीये, फक्त काय करायचं आपल्याला, एक मेडियन घेतलीये तर त्या मेडियन जर घेतलेली असेल तर आपण काय म्हणू शकतो, AB स्क्वेअर म्हणजे हा साइडचा स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, तो कशाच्या बरोबर असतो, हा मेडियन म्हणजे एकतर आपण BM चा स्क्वेअर म्हणू शकतो किंवा MC चा स्क्वेअर म्हणू शकतो, का, कारण दोन्ही इक्वल आहेत, आणि प्लस AM चा स्क्वेअर जे आहे त्याच्या बरोबर असतं, त्याची डबल केली तर हे येऊन जातं. सो हा वाला पार्ट आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला अपोलोनियस थेरम वरती बेस जो आहे तो एक आपण क्वेश्चन बघूयात. तर आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचं. प्रूव्ह काय करायचं, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द डायगोनल्स ऑफ अ रॉम्बस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड्स. म्हणजे काय, जे डायगोनलचे जे साइड्स आहेत ना
त्यांचा सम केला आपण कशाचं स्क्वेअर्सचं, ते कशाच्या समच्या बरोबर असलं पाहिजे, ह्या डायगोनलच्या स्क्वेअरच्या समच्या. म्हणजेच काय आपल्याला प्रूव्ह काय करायचं, ह्या ज्या साइड्स आहेत PS चा स्क्वेअर प्लस SR चा स्क्वेअर प्लस QR चा स्क्वेअर प्लस आणि PQ चा स्क्वेअर, हा कशाच्या बरोबर असलं पाहिजे, ह्या ज्या आपल्या दोन डायगोनल्स आहेत ना त्यांच्या स्क्वेअरच्या समच्या बरोबर. म्हणजेच काय PR स्क्वेअर प्लस SQ स्क्वेअर. ठीक आहे, आपल्याला हे प्रूव्ह करायचं. आता आपण काय करूयात, आपल्याला अपोलोनियस थेरम माहितीये, त्याचाच आपल्याला इथे उपयोग करायचा. हा क्वेश्चन आपण पायथागोरस थेरमनी पण करू शकतो, पण डायरेक्ट अपोलोनियसने आपल्याला पुढच्या स्टेप पर्यंत पोहोचवलं, सो आपण डायरेक्ट अपोलोनियस थेरम वापरू. जर तुम्ही पाहिलं, हा जर ट्रायंगल आपण बघितला PQS, कोणता ट्रायंगल PQS मध्ये, इन ट्रायंगल PQS काय, हा जो पॉइंट T आहे ना, PT जे आहे ना ते काय असते, मेडियन असते. आपल्या रोम्बसच्या प्रॉपर्टीज माहिती आहेत काय, रोम्बसचे जे डायगोनल आहेत ना ते एकमेकांना काय करतात, बायसेक्ट करतात. म्हणजे हा वाला पार्ट सेम असतो, हा वाला पार्ट काय असतो, सेम असतो. सो ते काय करतात, एकमेकांना बायसेक्ट करतात. सो हे एकमेकांना काय असणार आहेत, सेम वाले पार्ट्स आहेत. ठीक आहे, सो आपल्याला माहिती आहे हे जे काय आहेत एकमेकांना सेम साइड आहेत. सो PT काय झाली, मेडियन झाली, आणि PT काय झाली, आपली मेडियन झाली. सो अपोलोनियस थेरम काय म्हणतो, ह्या साइडचा स्क्वेअर प्लस ह्या साइडचा स्क्वेअर बरोबर काय असतो, PT चा स्क्वेअर प्लस QT चा स्क्वेअरच्या डबल. सो आपण काय लिहू शकतो इथे डायरेक्ट, PQ चा स्क्वेअर प्लस PS चा स्क्वेअर इक्वल टू काय असणार आहे, 2 इंटू QT चा स्क्वेअर प्लस PT चा स्क्वेअर. आपल्याला काय सांगतो, अपोलोनियस थेरम सांगतो. ह्याला नाव देऊयात आपण इक्वेशन नंबर 1. जसं आपण एक ट्रायंगल बघितला होता PQS, तसंच आपण काय करूयात आता QRS एक ट्रायंगल घेऊयात. सो इन ट्रायंगल QRS, ह्यामध्ये काय करायचं आपल्याला, सेम वापस तोच थेरम लावायचा. आता ही जो आपलं RT आपली लाईन सेगमेंट आहे ना, ती काय करते, S आणि Q ला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते. म्हणजे काय झाली, ही ह्याची मेडियन झाली. आणि मेडियन जर असेल तर वापस इथे आपण काय लावू शकतो, अपोलोनियस थेरम लावू शकतो. म्हणजेच काय, ह्या साइडचा स्क्वेअर प्लस ह्या साइडचा स्क्वेअर बरोबर काय असणार आहे, RT स्क्वेअर प्लस ST चा स्क्वेअर. लिहू शकतो का नाही, सो आपल्याला तेच लिहायचं. सो आपण इथे काय लिहिणार, QR चा स्क्वेअर प्लस SR चा स्क्वेअर. ठीक आहे, तो काय असणार आहे मित्रांनो, बरोबर कशाच्या, 2 इंटू RT चा स्क्वेअर प्लस ST चा स्क्वेअर, याच्या बरोबर असणार. सो हे आपलं होतं इक्वेशन नंबर 1, आणि ह्याला नाव देऊयात आपण इक्वेशन नंबर 2. जर आपण ऑब्झर्व केला असेल, तो आपला लेफ्ट वाला पार्ट जो आहे ना, त्यांना जर पहिल्या इक्वेशनचा लेफ्ट वाला पार्ट आणि दुसऱ्या इक्वेशनचा जो लेफ्ट वाला पार्ट आहे त्यांना जर आपण ऍड केलं तर हे असं काहीतरी दिसेल का नाही, बरोबर आहे. सो आपण ह्यांना काय करूयात, ऍड करूयात. सो 1 + 2 जर आपण केलं तर काय मिळेल आपल्याला, PS चा स्क्वेअर, सॉरी इथे काय येईल, हा वाला पार्ट झाला आपला PQ चा स्क्वेअर प्लस PS चा स्क्वेअर प्लस QR चा स्क्वेअर प्लस SR चा स्क्वेअर. ठीक आहे, लेफ्ट वाला पार्ट ऍड केला. आता ह्याला पण काय करूयात, आपण ऍड करून टाकूयात. सो हा पार्ट किती येईल बरं, 2 इंटू QT चा स्क्वेअर प्लस 2 इंटू PT चा स्क्वेअर प्लस 2 इंटू RT चा स्क्वेअर प्लस 2 इंटू ST चा स्क्वेअर. आपण जे होतं ते दोन्ही साईडला ऍड करून झालं. आता आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये, आता आपल्याला माहिती आहे ह्या दोन ज्या साइड्स आहेत, QT असेल आणि TS असेल, त्या एकमेकांना काय इक्वल आहे, बरोबर आहे. QT आणि TS एकमेकांना काय इक्वल आहे, कारण मेडियन्स आहेत. सो आपण QTच्या तिथे ST लिहिलं तर काही फरक पडेल का, काहीच फरक नाही पडणार. सो हा पार्ट काय होईल, मी काय करतोय QT ला ST लिहितो. सो हा पार्ट होईल 2ST चा स्क्वेअर. सो इथे 2ST चा स्क्वेअर आहे, इकडे पण 2ST चा स्क्वेअर आहे. सो 2ST स्क्वेअर प्लस 2ST स्क्वेअर मिळून काय होईल आपलं, 4 इंटू ST स्क्वेअर. आपण काय लिहिलं इथे, QT इज इक्वल टू ST असल्यामुळे असे केलं. आता आपण काय करूयात, PT आणि RT. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे
पीटी आणि आरटी काय एकमेकांना सेम आहेत, त्याच्यामुळं मी काय केलं, पीटीच्या ठिकाणी आरटी लिहिलं तर चालेल, बरोबर आहे. सो हा पार्ट काय होईल, आरटीचा स्क्वेअर प्लस आरटीचा स्क्वेअर किती टाइम्स आहे, 2 टाइम्स आहे. सो 2RT स्क्वेअर प्लस 2RT स्क्वेअर किती होईल, 4 × RT स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. सो आपला पार्ट काय झाला, 4 × ST चा स्क्वेअर प्लस 4 × RT चा स्क्वेअर आपण लिहिलेला आहे. आता आपण काय करूयात, हा जो पार्ट आहे ना ह्याला एक किंचित तिकडे घेऊन जाऊ. सो 4ST चा स्क्वेअर आहे, त्याला मी असं लिहू शकतो का, 2ST चा होलचा स्क्वेअर, कारण 4 चा म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 आणि ST चा स्क्वेअर 4ST स्क्वेअर. ठीक आहे. आणि सिमिलरली ह्या पार्टला मी 4RT स्क्वेअर जे आहे त्याला असं लिहिलं तर चालेल का, 2 × RT होल स्क्वेअर. काय केलं आपण, फक्त 4ST स्क्वेअरला 2 × ST चा स्क्वेअर प्लस 2 × RT च्या स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिलं. सो आता तुम्हीच सांगा मला, हे ST म्हणजे केवढा पार्ट होता आपला, एवढा. 2ST म्हणजे काय, त्याच्या डबल, म्हणजे त्याच्या डबल म्हणजे काय, हा वाला पण पार्ट. सो आपण 2ST ला असं लिहिलं तर चालेल का, SQ. सो हा पार्ट काय होईल माझा, SQ चा स्क्वेअर. आता RT चा स्क्वेअर लिहायचा आहे मला. सो RT म्हणजे एवढी लेंथ आहे, 2RT म्हणजे काय, त्याच्या डबल होणार आहे. सो ही RT पार्ट आहे आणि हा पण पार्ट काय झाला, तेवढाच पार्ट आहे. सो हा पूर्ण पार्ट होईल का नाही. सो ह्याला जर मी PR लिहिलं तर चालेल का नाही. सो हा होईल PR चा स्क्वेअर. आणि SQ म्हणजे काय, एक डायगोनल झाली, PR म्हणजे काय, दुसरी डायगोनल झाली, त्याचा स्क्वेअर. सो आपल्याला तेच प्रूव्ह करायचं होतं. सो हे असं करू शकतो. ठीक आहे. तर वळूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. ठीक आहे. सो आता आपल्याला इथे काय झालं, हा क्वेश्चनच आपला काय झालाय उडाला, आपण ह्याऐवजी एक दुसरा क्वेश्चन. ठीक आहे. सो हा आपल्याला काय दिलंय, एक ट्रायंगल आहे MNP एक ट्रायंगल आहे आणि काय सांगितलंय, हा इथे राईट अँगल ट्रायंगल आहे, N ला 90 डिग्री अँगल आहे. अजून काय दिल्यावर आपल्याला NQ आणि MP काय आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर. सो NQ आणि MP जे आहेत ते परपेंडिक्युलर आहे. त्याचाच अर्थ काय झाला, ही ह्याचा काय अल्टिट्यूड आहे, बरोबर आहे. त्याला काय म्हणू शकतो आपण काळ्या कलरने लिहू. ठीक आहे. ह्याचा काय झाला अल्टिट्यूड. आता आपण एक प्रॉपर्टी पाहिली होती बघा, जर आपल्याला असं अल्टिट्यूड दिला असेल आणि मग दोन साइडची लेंथ दिलेली असेल आणि ह्याची लेंथ विचारली असेल तर कुठली प्रॉपर्टी वापरायची, जॉमेट्रिक मीनची. आपल्याला जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी काय सांगते, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे MQ × QP काय असणार आहे, कशाच्या बरोबर असणार आहे, ह्या NQ च्या स्क्वेअरच्या. म्हणजे आपण काय लिहू शकतो, MQ × QP इज इक्वल टू काय असणार आहे, NQ चा स्क्वेअर. ह्यामध्ये आपल्याला काय दिलं, MQ ची व्हॅल्यू दिली आहे, किती दिली MQ ची व्हॅल्यू, MQ ची व्हॅल्यू दिली 9. QP ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 4. तर कशाची व्हॅल्यू फाइंड करायची, NQ ची. बस झालं. तर मग सो 9 × 4 किती असतं 36. सो हा पार्ट झाला 36 इक्वल टू NQ चा स्क्वेअर. सो दोन्ही साइडला आपण काय घेऊयात, रूट घेतलं तर इकडे काय येईल, NQ इज इक्वल टू 6. झालं का नाही. आपण कुठला प्रॉपर्टी वापरली इथे, जॉमेट्रिक मीनची. हा जो क्वेश्चन आहे ना मित्रांनो, तो आपल्या आधीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये आलेला होता. फक्त एवढा सिंपल क्वेश्चन आहे, ह्याच्या 3 मार्कांसाठी हा क्वेश्चन आलेला होता. तर आपण वळूयात पुढच्या क्वेश्चन कडे. तर पुढचा क्वेश्चन काय, इफ A and B आर नॅचरल नंबर्स अँड A ग्रेटर दॅन B, A² + B², A² - B². हे कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय का बरं. आपण हा एकदम सुरुवातीला डिस्कस केला होता बघा पार्ट. काय, जर A आणि B दोन नॅचरल नंबर आहेत, A B पेक्षा मोठा आहे आणि जर असा असेल तर ते काय असतात, पायथागोरियन ट्रिपलेट्स असतात. तर मग आपल्याला तेच वापस करायचं. तर त्यासाठी आपण ते आधी पाहिलेलं आहे, तर तुम्ही रिवाइंड म्हणजे काय आपलं रिवाइंड करू शकता आणि वापस तो पार्ट बघू शकता. आणि आपल्याला फक्त विचारलंय फाइंड आउट 2 पायथागोरियन ट्रिपलेट्स बाय टेकिंग सुटेबल व्हॅल्यूज ऑफ A and B. तर हा प्रूफ वाला पार्ट आपण पाहिलेला आहे. फक्त हा पार्ट जो आहे आपण एकदा वापस बघूयात. सो आपल्याला 2 पायथागोरियन ट्रिपलेट्स पाहिजेत.
सो ए आणि बी साठी आपल्याला दोनदा व्हॅल्यूज घ्याव्या लागतील. सो पहिली आपण व्हॅल्यू घेऊ, ए ची व्हॅल्यू घेऊ किती 2 आणि बी ची व्हॅल्यू घेऊ 1. ठीक आहे. जर ए ची व्हॅल्यू 2 घेतली आणि बी ची व्हॅल्यू 1 घेतली तर काय येणार आहे बरं मित्रांनो? आपल्याला काय करायचं आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय, 2चा स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे 5. नंतर 2चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर म्हणजेच मायनस केलं तर किती येईल, 4 मायनस 1 3. आणि नंतर शेवटी पार्ट काय, 2ab म्हणजे 2 इंटू 2 इंटू बी म्हणजेच 4. सो 5 3 4 हे एक ट्रिपलेट झालं. तसंच आता आपण दोन व्हॅल्यू पाहिजेत. सो आता वापस एक अजून नवीन व्हॅल्यू घेऊ आपण, ए ची घेऊ आपण. आता इथे काय घेऊ, 4 घेतली आणि बी ची घेतली 2. ठीक आहे. सो वापस तेच करायचं. सो ए चा स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर, ए चा स्क्वेअर किती येतो 16, बी चा स्क्वेअर येतो 4. सो 16 प्लस 4 किती आलं 20. नंतर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 16 मायनस 4 तर किती येईल 12. आणि नंतर काय करायचं, 2 इंटू ए इंटू बी म्हणजे 2 इंटू 4 इंटू 2 म्हणजेच किती येईल 16. सो हे पण काय झालं, आपलं एक नवीन पायथागोरसचं ट्रिपलेट झालं. ठीक आहे. एवढंच करायचं होतं. हा क्वेश्चन आला होता 4 मार्कांसाठी. ठीक आहे. तर आपण वळूयात पुढच्या क्वेश्चन कडे. तर आपल्याला इथं काय दिलंय बरं, आपल्याला हा पार्ट दिला, एक ट्रायंगल आहे पी एम एन. ह्याच्यामध्ये पी एस जो आहे तो एम आणि एन ला काय, आपली जी साइड एम एन आहे त्याला परपेंडिक्युलर आहे. आणि हे सगळे साइड काय दिलेत, हे हे हा पण पार्ट ए आहे, हा पण पार्ट ए आहे आणि हा पण पार्ट ए आहे. तर आपल्याला विचारलं काय, पी एम आणि पी एन ची जी लेंथ आहे ती √3 टाइम्स ए. म्हणजे हा वाला जो पार्ट आहे ना, हा वाला जो पार्ट आहे तो असणार आहे √3 टाइम्स ए. त्यांनी आन्सर दिला, आपल्याला फक्त काय करायचं ते आहे का नाही ते प्रूव्ह करून दाखवायचं बस. तर मग आपण आन्सर करूया. ठीक आहे. सो जर आपण पाहिलं, आपण ह्या ट्रायंगल पी क्यू आर मध्ये पाहिलं, इन ट्रायंगल पी क्यू आर म्हणजे हा छोटा जो ट्रायंगल आहे, तर ह्याची साइड ए दिली आहे, ह्याची साइड ए दिली आहे आणि हा टोटल पार्ट जो आहे ना, क्यू आर ची टोटल लेंथ दिली आपल्याला किती ए. सो क्यू आर ची व्हॅल्यू जी आहे ती किती दिली, टोटल ए. मग अर्धी जर घेतली मी तर किती असणार आहे, म्हणजेच क्यू एस ची व्हॅल्यू किती असणार आहे a/2. टोटलची ए, अर्ध्याची किती असणार a/2. ठीक आहे. सो आपल्याला माहितीये हा वाला पार्ट किती झाला a/2 आणि हा वाला पार्ट झाला a/2. आता वापस ह्याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो का, हो, कारण हा अँगल किती आहे 90 डिग्री आहे, बरोबर आहे. सो आपण काय म्हणू शकतो, पी क्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू क्यू एस चा स्क्वेअर प्लस पी एस चा स्क्वेअर. बरोबर आहे. पी क्यू चा स्क्वेअर काय असणार आहे, क्यू एस चा स्क्वेअर प्लस पी एस च्या स्क्वेअरच्या बरोबर असणार आहे. आपल्याला पी क्यू ची लेंथ दिली आहे, त्यांनी किती आहे ए आहे. सो हा पार्ट किती होईल, सो हा पार्ट होईल आपला ए चा स्क्वेअर. क्यू एस ची आपल्याला लेंथ किती दिली आहे a/2, सो त्याचा स्क्वेअर होईल. आणि पी एस ची लेंथ आपल्याला काढायची, सो त्याला जसं आहे तसं आपण ठेवूयात. सो आता आपण काय केलं, ह्याला जर इकडे घेऊन आलो तर काय होईल, इकडे ए स्क्वेअर आहे आणि हा पार्ट आहे a²/4. सो इकडे आला तर हा पार्ट काय होईल 3a²/4 इज इक्वल टू पी एस चा स्क्वेअर. सो आपल्याला इथे स्क्वेअरची लेंथ आली. साध्या ह्याची व्हॅल्यू पाहिजे असेल तर काय करूयात, आपण दोन्ही साईडला रूट घेतलं तर पी एस ची व्हॅल्यू काय येते, 3चा रूट काय येणार √3, 4चं रूट काय असतं 2 आणि a² रूट काय असणार a. सो पी एस ची लेंथ किती आली आपली √3 इंटू a/2. आता आपल्याला ह्याची लेंथ आली √3 a/2. आपण आता काय करू शकतो, हा जो मोठा ट्रायंगल आहे ना PSM मध्ये आपण काय करू शकतो, वापस एकदा पायथागोरस थेरम लावूया, कारण 90 डिग्री आहे. सो जर पायथागोरस थेरम लावला तर काय होईल बरं मित्रांनो, PS चा स्क्वेअर प्लस SM चा स्क्वेअर बरोबर काय असणार आहे PM चा स्क्वेअर असणार आहे. आपल्याला त्याचीच व्हॅल्यू तर काढायची. ठीक आहे. PS चा स्क्वेअर प्लस SM चा स्क्वेअर इज इक्वल टू PM चा स्क्वेअर. सो PS चा स्क्वेअरची आपल्याला लेंथ माहितीये का, आत्ताच काढली आपण, किती आली होती, PS ची व्हॅल्यू होती √3/2
इंटू ए, त्याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं. SM ची लेंथ माहिती आहे का आपल्याला? हो माहिती आहे. MQ ची लेंथ आहे A, QS ची लेंथ आहे A/2. सो ह्या पूर्ण ह्याची लेंथ काय होईल 3A/2. सो हा पार्ट काय होईल 3A/2 चा होल स्क्वेअर. सो करूयात तर मग. ह्याचा स्क्वेअर आला किती आपला 3A/4, ह्याचा आला 9A/4. इथे स्क्वेअर, इथे पण स्क्वेअर. सो इथे बेस सेम असल्यामुळे डायरेक्ट केलं तर येईल 12A²/4. इथे 4 आणि इथे 3 कॅन्सल झालं. सो किती आली व्हॅल्यू आपली 3A² = PM². सो दोन्ही साईडला जर रूट घेतलं तर इकडचं काय होऊन जाईल, हा स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल आणि 3च्या ठिकाणी काय येईल √3. सो आपण काय म्हणू शकतो, PM ची जी व्हॅल्यू आहे ती आहे √3 टाइम्स A. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आणि जसं आपण PM ची व्हॅल्यू काढली तशीच PN ची पण व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे. हा पण आधी क्वेश्चन आलेला होता 4 मार्कांसाठी. तर अशा पद्धतीने आपण मोस्टली बाकीचे थेरम्स कव्हर केले, प्रॉपर्टीज कव्हर केल्या आणि आता त्यावरती बेस्ट काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण घेतलेत. तर ह्यात अजून काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट वगैरे करू शकता. ठीक आहे. तर आपण इथे काय करूयात, थांबूयात आणि चला तर मग भेटूयात नंतर. ठीक आहे, चालेल. गुड नाईट.